राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होत्या, पण चर्चा कार्यक्रमाची नाही तर वादाची रंगली। आरोप असा झाला की राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राज्य सरकारचं कुणीच उपस्थित नव्हतं, ना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ना राज्याचे कोणते मंत्री। इतकंच नाही तर राष्ट्रपतींनी एका कार्यक्रमात स्वतः नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्याही समोर आल्या। पण थांबा, ममता दीदी काही शांत बसणाऱ्यातलं नाही, त्यांनी थेट कागदपत्र प्रसिद्ध करत भाजपवर पलटवार केलाय। ममता बॅनर्जी म्हणाल्या की हा कार्यक्रम एका खासगी संस्थेने आयोजित केला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती सचिवालयाकडून आलेल्या अधिकृत प्रोटोकॉल मध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या उपस्थितीची कोणतीही अट नव्हती। ममता दीदींनी पुढे असंही स्पष्ट केलं की नियमानुसार सिलिगुडीचे महापौर, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त राष्ट्रपतींच्या स्वागताला हजर होते। उलट प्रशासनाने आधीच कळवलं होतं की आयोजकांकडून पुरेशी व्यवस्था झालेली नाहीये। मग आता हा वाद राजकीय हेतूने उकरून काढला जातोय का, असा सवालही त्यांनी थेट उपस्थित केलाय। पंतप्रधान मोदींनी या घटनेला लज्जास्पद म्हटलंय, तर ममता दीदींनी सर्वोच्च पदाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप केलाय। तुम्हाला काय वाटतं, यात मुद्दाम राजकारण कोणाकडून केलं जातंय का? कमेंट मध्ये तुमचं मत सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।